जिल्हा परिषदच्या निवडणुका 17ला झाल्या, 22ला व्हायला पाहिजे होते. ओबीसीचा प्रश्न राज्याच्या म्हणजे आपल्या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुटला नाही. 3 वर्ष निवडणुका पुढे गेल्या. अनेक कार्यकर्त्यांनी केलेली तयारी व्हायला गेली. पण आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने अफिडेव्हिट करून दिलेलं आहे, या सगळ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत या सगळ्या निवडणुका आम्ही वाटेल त्या परिस्थितीमध्ये 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करणार आहोत. मग तुम्ही सांगा, जर आता 2 आणि 3 दिवसांनी जर निवडणुका जाहीर होणार असतील, 17 प्रभाग आहे. 17 प्रभागामध्ये 17 लोकांना संधी देता येणार आहे. नगराध्यक्षाची निवडणूक थेट होणार आहे. सगळ्यांना तो संधी मिळणार नाही. पण ज्याला संधी मिळेल तो पक्षाचा उमेदवार आहे, तो घड्याळाचा उमेदवार आहे, हे लक्षामध्ये ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण जाहीर होतील. माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल. आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि 15 जानेवारीला त्याचं मतदान होईल. आणि 31 जानेवारी पूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल, नवीन लोकांना सत्ता मिळाली असेल. काल आम्ही दोघेच उमेदवार होतो, शिवाजीराव आणि मी. उद्या तुमच्यापैकी कोणीतरी उमेदवार असणार, पक्षाचा उमेदवार असणार. आणि म्हणून तुमची जबाबदारी